शेतकरी बंधूंनो, दर्यापूर तालुक्यातील रामगाव या गावात आपण आहोत. सुभाष दादा पाटील वसू यांच्या शेतातील हा विजेता कापूसवान आपण बघा. रस शोषक किडीस अतिशय सहनशील हा विजेता कापूसवान कमी फवारणीमध्ये येतो. आता बघा इथे शेंडे खुडलेले आहेत. शेंडे खुडल्याचा परिणाम बघा. बुडापासून ते शेंड्यापर्यंत जे एक सारखे बोंड 5 पाकळीचे बोंड तयार होत आहेत. उभट उंच वाढणारा हा विजेता कापूसवान बघा. बोंडाची साईज हे बघा. वरती शेंडे खुडल्यामुळं 5-5 पाकळीचे बोंडाचं प्रमाण एक सारखी बोंड या ठिकाणी तयार झालेले आहेत. शेतकरी बंधूंनो, कोरडवाहू क्षेत्र असो वा बागायती क्षेत्र असो, ह्या दोन्हीही क्षेत्रामध्ये हा विजेता कापूसवान आपण लागवड करू शकता. कोरडवाहू क्षेत्रामध्ये झाडाची संख्या वाढवण्यासाठी सुद्धा अतिउपयुक्त हा विजेता कापूसवान आहे. कमी फवारणीमध्ये येतो. लवकर परिपक्वता या विजेता कापूसवानामध्ये होते. म्हणजेच ज्यांना वेळेत रब्बीची पेरणी करायची आहे असे शेतकरी हे विजेता कापूसवानाची पेरणी करून वेळेवर दिवाळीनंतर आपली रब्बीची पेरणी करू शकतात. तसेच लवकर परिपक्वता झाल्यामुळे गुलाबी बोंडाळीच्या धोक्यापासून सुद्धा बचाव होतो. आणि कैरीची साईज पण बघा. वेचायला अतिशय सोपा हा विजेता कापूसवान आहे. वजनसुद्धा या भागामध्ये जे प्रचलित वाहनं जे इतर आहेत त्या वाहनांपेक्षा वजनामध्ये सुद्धा हा विजेता कापूसवान अतिशय चांगला आहे. 5.5 ग्रॅम सरासरी बोंडाचं वजन या विजेता कापूसवानामध्ये येतं. आणि सर्वात महत्त्वाचं विशेष म्हणजे या विजेता कापूसवानाच्या वैशिष्ट्याला आपल्याला असं म्हणता येईल की यामध्ये रुईचा जो उतारा आहे हा 38% जास्त मिळतो. म्हणजे 100 किलो कापसामध्ये 38 किलोपेक्षा जास्त आपल्याला रुईचा उतारा मिळतो. म्हणजेच बाजारभावसुद्धा आपल्याला जास्त मिळतो. आपण आतमध्ये पण आहोत बघा. बुडापासून शेंड्यापर्यंत एक सारखी बोंडे हे विजेता कापूसवानाला तयार होतात. दादा, कसं वाटलं हा विजेता कापूस? पण कसा वाटू लागला? विजेता कापूसवान आवडला का? आवडला ना. हे बघा शेतकरी बंधूंनो,